श्रीराम समर्थ श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय भारत माता की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 6 आणि समास 4 यामध्ये ब्रह्माचं वर्णन केलं आहे। ब्रह्माचं आयुष्य आणि हा निर्गुण निराकार असलेला परब्रह्म याची आपल्याला कल्पना यावी यासाठी इथे कालगणना सांगितलेली आहे। ओवी क्रमांक 6 आणि 6च्या पुढे पाहू। श्रीराम समर्थ श्रीराम। परब्रह्मास कैसी स्थिती परिखे बोलावयाची रीती वेद श्रुती नेती नेती परब्रह्मी श्रीराम। 4,760 इतकी कलियुगाची राहटी उरल्या कलियुगाची गोष्टी ऐसी असे श्रीराम। 4,27,000 240 संवत्सर पुढे अन्योन्य वर्णसंकर होणार आहे श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांनी या समासाची रचना पुण्यक्षेत्र असलेले समर्थांचं निवास ज्या ठिकाणी 12 वर्ष होतं अशा वरंद घाटामध्ये असलेल्या शिवथर घळीमध्ये या महान ग्रंथाची रचना झाली। त्या घळीचं नाव शिव थर घळ। अनेक लोक, अनेक साधक, अनेक भक्त त्या ठिकाणी जाऊन त्या पुण्यक्षेत्री दर्शन घेतात। त्या ठिकाणी अनेक साधकांची शिबिरे होतात, बालकांची शिबिरे होतात, संस्कार वर्ग चालतात। महान असं तिथलं कार्य आजही अनेक समर्थ भक्त करत आहेत। त्याचा मनस्वी अत्यंत आनंद होतो। म्हणून या शिवथरगळी निर्माण झालेल्या या महान ग्रंथाची रचना श्री समर्थांनी केली आणि श्री कल्याण स्वामींकडनं ती लिहून घेतली। याचा उल्लेख विशेष करण्याचं कारण याचा उल्लेख समर्थांनीच इथे केलेला आहे। आपल्याला कल्पना यावी म्हणून काल मर्यादा कालगणना इथे करताना ते म्हणतात आहे 4,760 वेदांनी श्रुतींनी परब्रह्म किती महान आहे, किती व्यापक आहे, किती अनंत आहे आणि ज्याला कालमर्यादा नाही असं आहे याची कल्पना यावी यासाठी समर्थ म्हणतात 4,000 म्हणजे 4,760 एवढे वर्ष कलियुगाची संपली आहे। किती संपली? 4,760। मग कलियुग किती वर्षाचा आहे? समर्थ म्हणतात कलियुग 4,27,240 वर्ष आहे। याचा अर्थ कलियुगाची रचना होत असताना, संपत असताना ती केवळ 4,760 एवढे फक्त कलियुगाचे वर्ष लोटले आहे आणि 4,27,240 वर्ष अजून बाकी आहे। समर्थांनी या मध्ये सांगितलं आहे की उरल्या कलियुगाच्या गोष्टी ऐसी असे
4,27,240 संवत्सर पुढे अन्योन्य वर्णसंकर होणार आहे. समर्थांनी याचाही उल्लेख या ठिकाणी केला आहे. श्री समर्थ म्हणतात, ऐसे रचिले सचराचर. असं सचराचर म्हणजे पृथ्वीवरची सगळी रचना ब्रह्माच्या माध्यमातून करण्यात आली. भगवान विष्णूंनी याचं प्रतिपालन केलं आणि भगवान शंकरांनी याचा संहार केला. असं म्हणतात, ब्रह्माने जर ही सृष्टी निर्माण केली तर ब्रह्माला कोणी निर्माण केलं? भगवान विष्णूंनी जर याचं प्रतिपालन केलं तर भगवान विष्णूंचं प्रतिपालन कोणी केलं? भगवान शंकराने जर याचा संहार केला तर भगवान शंकराचा संहार कोणी केला? याचा अर्थ असा, समर्थ म्हणतात की तो निर्गुण निराकार परब्रह्म हा अत्यंत व्यापक आहे, जो नामातीत आहे, नामाच्या पलीकडे आहे, जो अनंत आहे, असीम आहे, अगणित आहे. म्हणून समर्थ पुढे त्याचा स्पष्ट उल्लेख करतात. एक म्हणती विष्णू थोर, एक म्हणती रुद्र थोर, एक म्हणती शक्ती थोर, सकळामध्ये श्रीराम. ऐसे आपुलेले परी बोलती, परंतु अवघेची नासेल कल्पांती. यदृष्टम तन्नष्टम हे श्रुती, बोलतसे श्रीराम. श्रुतींचं वचन आहे, यदृष्टम तन्नष्टम. ज्या गोष्टी निर्माण होतात, ज्या गोष्टी निर्माण होतात त्या गोष्टी नष्ट होतात. ज्या गोष्टी डोळ्यांनी दिसतात त्या गोष्टी नष्ट होतात. म्हणून आमच्या ज्ञानेंद्रियांना जाणवणाऱ्या सगळ्या गोष्टी या शेवटी नष्ट होणार आहे आणि त्यामध्ये संपूर्ण सचराचर आलेला आहे. ब्रह्मा विष्णू महेश यांना सुद्धा शेवट आहे. त्याही पलीकडे हा निर्गुण निराकार परब्रह्म तो कायम आहे. त्या परब्रह्माला आम्ही परब्रह्म म्हटलं आहे कारण काही जरी नाम ठेवावं लागतं म्हणून ते नाम ठेवलेलं आहे. प्रत्येकाने आपल्या उपासनेनुसार, आपल्या सद्गुरूच्या आदेशानुसार त्यांनी त्या निर्गुणाला आपली नावं दिलेली आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखं आहे की आम्ही जी उपासना करतो, ज्या उपास्य देवतेची आम्ही आराधना करतो, त्याचा माणसाला अहंकार येता कामा नये. कारण जर सगळं नष्ट होणार आहे आणि भगवंत या सगळ्यांच्या पलीकडे आहे तर कोणी कोणाचा अहंकार करावा? म्हणून आपण नेहमी म्हणतो, चांगला मार्ग कोणता, प्रशस्त मार्ग कोणता? ज्या मार्गाने आम्हाला जाता येते तो चांगला मार्ग, तो चांगला आपल्यासाठी आहे. याचा अर्थ सगळ्यांनी त्याच मार्गाने गेलं पाहिजे असा अभिनिवेश, असा आग्रह धरू नये. ज्याला जे झेपेल, ज्याला जे रुचेल आणि ज्याला जे आवडेल त्या पद्धतीने त्यांनी चालावं. परंतु चालत असताना त्याचं शेवटी गंतव्यस्थान मात्र एकच असावं. ते गंतव्यस्थान म्हणजे परब्रह्माचं मूळ निर्गुण स्वरूप, ते आपलं ठिकाण आहे, त्या ठिकाणी जावं. अनेक उपासना आहेत, अनेक उपासना पद्धती आहे. म्हणून वेगवेगळ्या पंथामध्ये वेगवेगळ्या गोष्टी जरी सांगितल्या असतील तरी सुद्धा त्या निर्माण झालेल्या पंथाचा शेवट मात्र निर्गुण निराकार परब्रह्मच आहे, हे कधी विसरू नये. संतांनी भेदाभेद केला नाही, तो पंथात नाही केला, तो वर्णात केला नाही, तो कशातही भेद केला नाही. मग आम्ही का करावा? आणि जे आम्ही उपासना करतो त्याचा गर्व करावा का? म्हणून या सगळ्या गोष्टी अभिमान करणे हे नाशाला कारण आहे. म्हणून आपण करत असलेल्या सत्कार्याचा सुद्धा आपल्याला अभिमान येता कामा नये. मी चांगलं केलं यामध्ये सुद्धा चांगलं केलं आणि मी केलं इथे सुद्धा अहंकार आलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात, आपुलेली उपासना अभिमान लागला जना. अभिमान लागतो.
एकदा मनुष्य उपासना करायला लागला, 4 लोक त्याला मानायला लागले, 10 लोक त्याचं ऐकू लागले की आपण मोठा आहे आणि आपल्यासारखा मोठा कोणीच नाही असं त्याला हळूहळू वाटू लागते. म्हणजे बुवाबाजी इथून सुरू होते. खऱ्या अर्थाने आम्ही जर साधू संत आणि संजनांच्या आणि महापुरुषांच्या वचनाप्रमाणे आम्ही चालत असू तर या महापुरुषांनी कधी अभिमान केला नाही, कधी आपल्या पंथाचा अहंकारही ठेवला नाही. सगळ्यांनी एकमेकाला सांभाळून घेतलेला आहे. कोणी थोर नाही आणि कोणी सान नाही अशा प्रकारचा विचार संतांनी आमच्या समोर ठेवला. नुसता विचार ठेवला नाही तर ते तसे वागले. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी विठ्ठल मंदिरामध्ये मागच्या बाजूला हनुमंताची स्थापना केली. हनुमंतासाठी अभंग केला. रामकृष्णांना तेवढं मानलं, पण पंथ आणि संप्रदायाचा नुसता अभिनिवेश केला नाही. समर्थांनी तेच केलं. उपासना घातली, रामरायाची प्रार्थना केली, परंतु विठ्ठलाच्या दर्शनाला जेव्हा गेले तेव्हा ते हात जोडून विठ्ठलाला म्हणाले, इथे उभा का श्रीरामा मनमोहन मेघश्यामा. त्या संतांनी कधीही आपल्यामध्ये अशा प्रकारचा भेदभाव ठेवला नाही. त्यांनी आम्हाला आदर्श घालून दिलेला आहे. मग भक्तांनी सुद्धा आपल्या या संतांच्या वचनाप्रमाणे आपण चाललं पाहिजे, त्यांच्या वागणुकीप्रमाणे वागलं पाहिजे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंगाचा गाथा वाचा, नामदेव महाराजांचा गाथा वाचा, संत एकनाथ महाराजांचे एकनाथी भागवत पहा, समर्थांचा दासबोध पहा. एवढंच नाही तर इतर संतांचं सुद्धा पहा. संत कबीरांचं पहा, संत सावतामाळ्यांचे अभंग पहा. संतांच्या साहित्याचा जर तुम्ही खऱ्या अर्थाने अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की संतांच्या साहित्यामध्ये भेद आणि अभेद या 2 गोष्टीच्या पलीकडे सगळे संत गेलेले आहेत. प्राथमिक स्वरूपात आकार, नाम आणि रूप याचा भेद सगळ्यांना स्वीकारावा लागतो. आम्हाला सगळ्यांना, कारण आकाराशिवाय पुढे जाताच येत नाही. म्हणजे मला जर समजा वाचायचं असेल तर मला क आणि म या 2 शब्दातला फरक कळला पाहिजे. सगळे क सारखेच असतील तर वाचन करता येणार नाही. म्हणजे लिपीमध्ये सुद्धा एक संकेत चिन्ह आकाराने निश्चित केलेले आहेत. पण एकदा आकार स्वीकारला तर त्या आकारावर स्थिर न होता त्या आकारामधून जो अर्थाचा विचार निराकाराचा केलेला आहे तो बोध आम्हाला कळला पाहिजे. आम्ही आकारात अडकता कामा नये. मग विष्णू थोर आहे, भगवान शंकर थोर आहेत की देवी थोर आहेत, सगळे थोर आहेत आणि त्यामध्ये सारखेपणा आहे. कारण शेवटी त्याचं सगळ्या नद्या एकच पाणी देतात आहे आणि त्या सगळ्या सागराला जाऊन मिळतात आहे. तसे सगळे पंथ असतील, सगळे वर्ण असतील, सगळ्या प्रकारचे आमचे संतांचे विचार असतील, त्याचा शेवट काय तर शेवट त्याचा निर्गुण निराकार परब्रह्म आहे. म्हणून समर्थांनी ते आग्रह केलेला आहे, ऐक बाबा, नुसता तू उपासनेचा आग्रह करू नको, नुसता उपासनेला तू अभिमान मानू नको, नुसता कार्यकर्ता होऊ नको. समर्थांनी एवढं मोठं कार्य केल्यानंतर सुद्धा समर्थ एका श्लोकामध्ये म्हणतात आहे, आत्मनिवेदन करतात आहे, ते म्हणतात आहे, नव्हे कार्य करता भूमी भार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. केवढी नम्रता संतांची. जगातील सगळ्या संतांचे जर साहित्य पाहिलं तर तुमच्या हे लक्षात येईल की नम्रता खरंच त्यांच्याकडूनच शिकावी. ज्ञानाची जेवढी उंची आहे तेवढी उंची नम्रतेची सुद्धा आहे. अनेकांजवळ ज्ञान असते पण नम्रता शोधून सापडत नाही. आणि त्या ज्ञानाचा अहंकार माणसाला येतो की जे ज्ञान त्यांनी भौतिक ज्ञान प्राप्त केलं आहे, केवळ पुस्तकी ज्ञान प्राप्त केलेलं आहे, केवळ
अनुभव शून्य ज्ञान प्राप्त केलेलं आहे, त्याचा माणसाला अहंकार येतो. अनुभवी ज्ञान जे आहे, जे परब्रह्माचं ज्ञान आहे, अशा प्रकारचं जे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याच्या लक्षात येते की अहंकार करायचा कोणाचा आणि कोणी करायचा. कारण करणाराही तोच आहे आणि ज्याचा अभिमान करतो तोही तोच आहे. मीच मोठा आहे आणि लहान कोणीच नाही आहे, कारण माझं स्वरूपच मुळामध्ये निर्गुण निराकार परब्रह्माच आहे. मी आत्मस्वरूप आहे, मी देह स्वरूप नाही. प्राप्त करणारा आत्मा हा दुसरा ब्रह्मापेक्षा नाहीच आहे. म्हणून नम्रता आहे. नम्रता ही कृतीमध्ये असली पाहिजे आणि ती कृती करत असताना प्रत्यक्ष ती नम्रता त्याच्या रक्तामध्ये ती भिनली पाहिजे, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा अहंकार येणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, आपुलेली उपासना अभिमान लागला जना, याचा निश्चय निवडेना साधू विण. साधू शिवाय या अहंकारातून आपल्याला बाहेर पडता येणार नाही. खरंच कशाचा निश्चय करावा ते साधू सांगतात. म्हणून साधूंनी सांगितलेला निश्चय कोणता आहे तो पाहूया. साधू निश्चय करती एक. साधूंनी एक निश्चय केलेला आहे, आत्मा सर्वत्र व्यापक, ये रहे अवघेची माईक, सचराचर श्रीराम. आपल्या हृदयामध्ये हे शब्द कोरून ठेवावे. ठाम निश्चयाने लक्षात ठेवा. साधूंनी कोणता निश्चय केला, संतांनी कोणता निश्चय केला, तर ते म्हणतात ते आत्मा सर्वत्र व्यापक. आत्मा एक आहे आणि तो सर्वत्र आहे आणि तो व्यापक आहे. सगळ्या जगात सगळं दिसते आहे ते आत्मस्वरूप आहे आणि जे डोळ्यांनी दिसते ते सचराचर माईक आहे, माया आहे, भ्रम आहे. हे सगळं नष्ट होणार आहे. मग दृष्टांत समर्थ देता की चित्रामध्ये एखाद्या चित्रकाराने हत्ती, घोडे, उंट, त्याबरोबर त्यांचे ते हलकारे, त्यानंतर तिथे घोडेस्वार, समोर हत्तीवर बसलेला राजा, हे सगळं काढलेलं आहे. यामध्ये कोण मोठा आहे कोण लहान आहे तुम्ही सांगा बरं. चित्रामध्ये असलेली सेना, त्याच्यातला सेना नायक दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला शिपाई दिसतोय. कोण मोठा आहे? सेना नायक मोठा आहे की त्याचा सेनेतला एक सामान्य शिपाई मोठा आहे? तुम्ही म्हणाल हे चित्र आहे हो, याच्यातला कुठला राजा, कुठला शिपाई, कुठला प्रधान, कुठला सेना नायक, कुठला त्याचा सेवक, सगळे शेवटी सगळे चित्रातले आहेत. त्याप्रमाणे जगत दिसताना हे चित्राप्रमाणे आहे. हे चित्र आहे, हे सत्य नाही आहे, हे संपणार आहे. जे स्थिर नाही ते नष्ट होत असते, हे स्थिर नाहीच आहे. म्हणून समर्थ म्हणतात चित्री लिहिली सेना. चित्रामध्ये सेना काढली, त्यात कोण थोर कोण साना, हे तुम्ही विचारणा आपुले ठाई श्रीराम. तुम्ही तुमच्या मनाला विचारा कोण मोठा आहे. कोणीही मोठं नाही. चित्रामध्ये म्हणा किंवा नाटकामध्ये म्हणा. नाटकामध्ये एक प्रधान असतो, एक नौकर असतो, एक राजा असतो, एक राणी असते, एक दासी असते. सगळे नाटकात आपापले कामं करतात, आपापले वर्क करतात, दिलेले वाक्य वापरतात, पुढे निघून जातात, पुन्हा दुसरे बोलण्यासाठी येतात आणि नाटक संपलं की ते सगळेच्या सगळे एकत्र येऊन चहा घेतात, गप्पा मारतात, एकमेकाला टाळ्या देतात, एकमेकाच्या गळ्यात पडतात, एकमेकाची छेड काढतात. का म्हणे राजाला असं बोलता का? त्या राजाने जर व्यवहारामध्ये, मी नाटकातला राजा असा आहे असताना सुद्धा व्यवहारात राजासारखा जर चालायला लागला तर लोक चालता येतात त्याच्या डोक्यात टिपली मारतील. त्या वेळेमध्ये काढतील त्याला. तो नाटकामध्ये राजा आहे, व्यवहारामध्ये तो सामान्य मनुष्य आहे, हे त्यालाही माहीत असते.
तसं माणसाने जीवन जगताना आपल्याकडे जे पात्र आलेलं आहे त्या पात्राप्रमाणे, पात्र शब्द वापरला, त्या पात्राप्रमाणे त्यांनी त्याची कृती करावी, त्यांनी त्याप्रमाणे वागावं. आणि पात्रातून बाहेर पडलं तर आम्ही सगळे आत्मस्वरूप एक आहोत, यामध्ये आमच्यात काहीही बदल नाही. नाटक संपलं की दृश्य संपून जाते. तसं हे जगताचं नाटक आहे. आम्ही आहोत हे नाटक दिसते आहे, आम्ही गेलो हे नाटक संपणार आहे. म्हणून ना खेद करतायत ना त्याचा आनंद उत्सव मानतायत. म्हणून समर्थ पुढे सांगतात, दृष्टांत पुन्हा देताना ते स्वप्नाचा देतात. स्वप्नी उदंड देखिले, उदंड पाहिलं स्वप्नामध्ये, लहान थोरही कल्पिले, परंतु जागा झालिया झाले, कैचे पहा श्रीराम. जागा झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की स्वप्नामध्ये मी हिरे पाहिले, माणिक पाहिलं, सोनं पाहिलं, राजा पाहिला, राणी पाहिली, मंगला पाहिला. मला असं वाटलं मला ते सगळं प्राप्त झालं. हे कधी प्राप्त झालं? स्वप्नात प्राप्त झालं. जागा झाल्यानंतर ते सगळं एका क्षणात संपून जाते. तशाप्रमाणे आम्ही सध्या जागृतीमध्ये राहून स्वप्नात आहोत. ते जागृतीचं स्वप्न संपलं की तुम्ही आत्मस्वरूप आहात आणि मी ज्याच्यामध्ये रमलो होतो त्या सगळ्या गोष्टी माईक आहे, खोट्या आहे जाणवू लागेल. लोक पैशामध्ये का रमतात? लोक या जगामध्ये असलेल्या सुखामध्ये का रमतात? घर बंगल्या वाड्यामध्ये शेतीमध्ये का रमतात? नाटक म्हणून आलेलं कार्य म्हणून ते एवढं करणं ठीक आहे, पण त्यात रमला याचा अर्थ अडकला. कारण हे आपल्याला सोडून जावं लागणार आहे. हे भाड्याचं घर आहे, ते भाड्याचं घर आपल्याला सोडावं लागते. हे जसं आपल्या डोक्यात पक्क असते त्याप्रमाणे हे संपूर्ण जगत हे आपल्यासाठी आपण घेतलेल्या काही दिवसासाठी घेतलेलं हे भाड्याचं घर आहे, ते सोडावं लागणार आहे. आपला देह सुद्धा त्याप्रमाणे आहे. आम्ही काही क्षणासाठी इथे राहतो आहोत, हा देह सुद्धा टाकावा लागणार आहे. पंचमहाभूत मी उसने घेतलेले आहेत, ते परत फेडावे लागणार आहे, ते द्यावे लागणार आहेत. म्हणून समर्थ म्हणतात आत्मा हा सर्वत्व व्यापक आहे, म्हणून दिसणारं दृश्य हे शेवटी आहे, हे माईक आहे. पाहता जागृतीचा विचार, कोण लहान कोण थोर, झाला अवघाची विस्तार, स्वप्न रचनेचा श्रीराम. अवघेची माईक विचार, कैचे लहान कैचे थोर, लहान थोराचा निर्धार, जाणती ज्ञानी श्रीराम. जो जन्मास येऊन गेला, तो मी थोर म्हणताच मेला, परी याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठी श्रीराम. मोठे माणसं जाणतात, लहान माणसं अजाण असतात. मोठे त्यांना म्हणावं ज्यांना मी थोर आहे असं वाटत नाही. मी थोर आहे असे जे म्हणतात ते खऱ्या अर्थाने सान आहेत. कारण तू कोण थोर आहे, तुझा काय अवस्था आहे, तू किती दिवसाचा आहे, तुझं कर्तृत्व काय आहे. जगामध्ये भगवंताने ईश्वराने केलेलं कर्तृत्व पहा, या विश्वाची रचना पहा, यातील एक यत्किंचित तुमचा जीव आहे आणि तोही त्याचाच अंश आहे. तू स्वतःचा अहंकार घेऊन कार्याचा अहंकार काय घेतोस? म्हणून समर्थ म्हणतात जो जन्मास येऊन गेला तो मी थोर म्हणताच मेला. तो मोठा मोठा स्वतःला म्हणत राहतो, मी मोठा मी मोठा मी मोठा. म्हणून समर्थ म्हणतात परी याचा विचार पाहिला पाहिजे. आपण एखादं कार्य करतो आणि त्या कार्यामुळे माझ्याकडनं घडलं, आम्ही असं केलं, आम्ही अशा प्रकारे, तो लग्न समारंभ असो की एखाद्या महोत्सव असो, त्या कार्याचं कर्तृत्व स्वतःकडे तो घेतो. यशस्वीता आली तर मी केलं आणि अयशस्वी जर झालो आम्ही तर तुमच्यामुळे झालं, अशा प्रकारचा दोष ठेवण्यासाठी तो तयार असतो. म्हणून या जगामध्ये चांगलं कार्य घडलं असेल तर ते भगवंताची सत्ता आहे, आणि जर काही कमी जास्त झालं असेल तर ती भगवंताची इच्छा आहे असं समजून ते स्वीकारता आलं पाहिजे. म्हणून सकल करणे जगदीशाचे.
एकदा नाही हजारदा या गोष्टी संतांनी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून समजून सांगितलेल्या आहे. म्हणून तुम्ही कोणी नाही आहात. तुमच्यामध्ये कर्तृत्व जे प्राप्त झालेलं आहे ती सुद्धा भगवंताची देण आहे. माझ्या पायात जोर जोर असेल, माझ्या हातात जर जोर असेल तर मेल्यानंतर तुम्हाला उठता येते का? याचा अर्थ कर्तृत्व सुद्धा भगवंताकडे आहे. तुम्ही रात्री झोपले आणि सकाळी तुम्ही उठतात, हे सुद्धा कर्तृत्व भगवंताचं आहे. म्हणून भगवंताखेरी या जगामध्ये कोणाकडे कुठलंही कर्तृत्व नाही. तो सकल करणे जगदीशाचे, सकल शब्द वापरलाय एक कृतीने. म्हणून समर्थ म्हणतात, जो जन्मासा आला तो मी थोर असे म्हणताच मेला. मी मोठा थोर थोर म्हणतो, मग मेला कसा रे बाबा? तू थोर होता ना, मग मरतो का? तो म्हणतो जन्म आणि मरण माझ्या हातात नाही. याचा अर्थ कर्तृत्व तुझ्या हातात नाहीच आहे. तुम्हाला भगवंताने दिलेले जे पात्र आहे ते पात्र उत्तम नटवणं भाग वेगळा आहे. सेवा म्हणून कुठलीही कृती करण्याला हरकत नाही. सेवा म्हणून भगवंतासाठी आम्ही कुठलीही कृती जर केली तर ती भगवत अर्पण होते. पण मी करतो आहे अशा भूमिकेतून जर तुम्ही उभे राहिले तर तुमच्या दुःखाशिवाय जगात काही वाटेला येणार नाही. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी. मी करता म्हटलं, ते करता भाव आला की माणसाला दुःख त्याला चिटकून येत असते. आज आपल्याला आनंद होतो, दुसऱ्या क्षणाला दुःख होऊ लागते. ज्याचा मी अभिमान केला त्याच्याबद्दलच मला पुढे दुःख होऊ लागते. म्हणून मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. आम्हाला यश कीर्ती आणि प्रताप जर प्राप्त करायचा असेल तर करणारा राम आहे आणि रामाच्याच पाठीमागे यश कीर्ती आणि प्रताप आहे, तुमच्या मागे नाही आहे. तुम्हाला यश प्राप्त झालं तरी करणारा राम आहे म्हणून यश प्राप्त झालं. म्हणून कर्तृत्व भाव हा आपल्याकडे न घेता तो भगवंताला अर्पण करावा. माणसाला जीवनामध्ये धन्यता प्राप्त होईल. म्हणून समर्थ म्हणतात, जयास झाले आत्मज्ञान. आत्मज्ञान हेच आहे, भगवंत करता आहे आणि ही संपूर्ण सृष्टी जी डोळ्याने दिसते आहे ही भासमान आहे आणि माझा आत्मा हा भगवंताचं स्वरूप आहे. जयास झाले आत्मज्ञान तेची थोर महाजन. वेदशास्त्रे पुराण साधुजन बोलताती श्रीराम. कोणाला महाजन म्हणावं? महाजन याचा अर्थ महान असलेले जन, ते थोर आहेत. त्यांना थोर का म्हणावं? त्यांना वेदशास्त्र पुराण कळतात म्हणून थोर म्हणावं? वेदशास्त्र पुराणाबरोबर ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं ते थोर आहे. वेदशास्त्र पुराणे साधू जन बोलताती. साधू लोक वेदशास्त्र आणि पुराण हे सगळे मिळून कोणाला थोर म्हणतात? ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं त्याला थोर म्हणतात. बाकी कोणी थोर नाही. जे थोर थोर म्हणतात ते सगळे लयाला जातात. आपण ते मृत्यू निरूपणात सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत. सगळे जण संपणार आहे. मृत्यून म्हणे हा भूपती, मृत्यून म्हणे हा चक्रवर्ती, मृत्यून म्हणे हा करामती, कैवाड जाणे, मृत्यून म्हणे हा ऐपती, मृत्यून म्हणे हा गजपती, मृत्यून म्हणे मृत्यू कुठे सुटणार नाही कोणाला. मग काय तुम्ही स्वतःला थोर म्हणता? तुम्हाला वाचवण्यात तुमचं सामर्थ्य नाही आहे. तुम्ही स्वतःला वाचवू शकणार नाही आहे, तरी स्वतःला थोर म्हणायचं का? इतरांना वाचवणारा थोर असतो. म्हणून समर्थ म्हणतात, ऐक बाबा, या सगळ्यामध्ये थोर तो एकची परमेश्वर. म्हणून या थोर हा शब्द जर जोडायचा असेल तर तो व्यक्तीला थोर म्हणता येणार नाही. थोर फक्त परमेश्वर आहे. तो एकची परमेश्वर तयामध्ये हर होती जाती श्रीराम. हरी आणि हर म्हणजे ब्रह्मादिक. ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा येतात आणि जातात. म्हणून यांच्यापेक्षाही थोर पण परब्रह्माला दिलाय, त्या परमेश्वराला दिलाय. कारण या ब्रह्मा विष्णू महेशाची सुद्धा उत्पत्ती परमेश्वरातून आहे. पॉवर हाऊस पासून आपल्याला निर्माण झालेली आपल्या घरातील वीज आहे. याला थोर म्हणता येणार नाही. ती थोर ती आहे. आणि तो पॉवर हाऊस सुद्धा नाही, त्या पॉवर हाऊसला सुद्धा कोणीतरी वीज पुरवलेली आहे आणि ते परमेश्वर आहे.
म्हणून समर्थ पुढे म्हणतात, जो निर्गुण निराकार, तो निर्गुण आहे, निराकार आहे. ठासून पक्क आपल्या मनाला, बुद्धीला, चित्ताला सांगितलं पाहिजे, या जगामध्ये आकार आहे ते नष्ट होणार आहे, निराकार आहे ते कायम राहणार आहे, आणि तो सत्य परमेश्वर आहे. पण दुसऱ्या बाजूने ही लक्षात ठेवली पाहिजे की आकाराच्या माध्यमातूनच निराकारापर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून आकार टाकता येत नाही. ज्याला निराकार कळलं त्याला आकाराची गरज नाही, पण निराकार कळलं नसेल तर आकाराला टाकणं हे सुद्धा चूक आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, निर्गुण निराकार, निर्गुण निराकार तो नाही उत्पत्ती संहार, स्थानमानाचा विचार अलीकडे श्रीराम. स्थान आणि मान याचा विचार अलीकडे आहे. स्थान याचा अर्थ दिशा आणि जागा, त्याला म्हणतात स्थान. आणि मान कशाला म्हणतात? ज्याची लांबी, रुंदी आणि उंची, याला म्हणतात मान. म्हणून स्थान आणि मान या दोन्ही गोष्टी या माप आहे त्याचे. म्हणून भगवंत या मापात बसणारा नाही आहे. तो इथे आहे असं सांगता येत नाही, आणि तो एवढा आहे असं सांगता येत नाही. याचा अर्थ तो स्थानमानाच्या पलीकडे आहे. त्याला माप नाही, त्याला आकार नाही, त्याला उकार नाही. तो कसा आहे तर तो जसा आहे तसा आहे, त्यामध्ये तुम्हाला त्याचं वर्णन करता येत नाही. तो निर्गुण निराकार तेथे नाही उत्पत्ती संहार, त्याची उत्पत्ती होत नाही आणि त्याचा संहारही होत नाही. स्थानमानाचा विचार अलीकडे श्रीराम, तो अलीकडचा विचार आहे. स्थानमान हे कधी आहे? ते निर्मितीनंतर त्याला स्थानमान आहे. तो निर्मितीनंतर त्याचा संहार आणि त्याच्या उत्पत्तीचा विचार आहे. पण त्याच्या पलीकडे गेला की तो उत्पत्ती नाही, त्याचा संहारही होऊ शकत नाही, तो कशात बसूही शकत नाही. तो सर्वांचा निर्माता आहे. नाम रूप स्थानमान. आता समर्थाने अजून स्पष्टीकरण दिलं आहे. ज्याला नाव दिलंय, ज्याला रूप दिलेलं आहे, ज्याला स्थान आहे, ज्याला मान आहे. सगळे शब्द लक्षात ठेवावे. हा तो अवघाची अनुमान, तथापि होईल निदान ब्रह्मप्रलय श्रीराम. ब्रह्माचा जेव्हा प्रलय येईल, याचा अर्थ या सृष्टीचा प्रलय येईल. ब्रह्माचा प्रलय 100 वर्षानंतर, तो म्हणजे ब्रह्माचा म्हणजे विष्णूच्या पळ घटीपळ, आपण ते सगळ्या पळीचा विचार केलाय. अनंत वर्षानंतर हे नष्ट होईल. जिथे नाम संपेल, रूप संपेल, स्थान संपेल, मान संपेल. हे सगळे अनुमान का म्हटले आहे? ब्रह्माला, प्रत्यक्ष परब्रह्माला काहीही आपल्याला लावता येत नाही. जी वस्तू दिसते तिला आम्ही नामाने संबोधलं, पण तिला ओळख व्हावी म्हणून तिचं नाव, ते नामकरण केलेलं आहे. एखादा मूल जन्माला आलं की ते मूल ओळखू यावं, हे कोण आहे, म्हणून त्याचं नाव कृष्ण, म्हणून त्याचं नाव राम, म्हणून त्याचं नाव महादेव, म्हणून त्याचं नाव, मुलगी असेल तर आपण तिचं नाव सीता, तिचं नाव गीता. तिला नामकरण दिलेलं आहे कारण ती मुलगी ओळखू यावी म्हणून. तसं या जगतामध्ये असलेल्या सगळ्या दृश्य गोष्टीला आम्ही नामकरण केलेलं आहे. त्या नामामुळे ती वस्तू ओळखू येते, पण ती नामातीत आहे. खुर्चीला आम्ही खुर्ची न म्हणता आम्ही जर टेबल म्हटलं असतं तर पुढे काय झालं असतं? काही बिघडलं असतं. लोक खुर्चीला टेबल म्हणायला लागले असते. शेवटी तुम्ही दिलेलं नाव आहे. नाम म्हणजे काय हो? नाम म्हणजे वस्तूला दिलेलं नाव. मग ते नाम आम्ही बहाल केलेलं आहे. म्हणून तसं तुम्हाला सुद्धा तुमचं नाव जे आहे ते तुम्हाला बहाल केलेलं आहे. ते तुमचं नाव नाही आहे मुळात. एखाद्याला कृष्ण म्हटलं त्या मुलाला, तो कृष्ण म्हणून प्रसिद्ध होईल, पण तो मुळात कृष्ण नाही, तो परब्रह्म स्वरूप आहे. म्हणून हे आम्हाला कळलं पाहिजे. तो नाही आहे जो तुम्ही समजता, तो त्याच्यापेक्षा वेगळा आहे. म्हणून समर्थ म्हणतात, नाम रूप स्थान आणि मान हा तो अवघाची अनुमान. तथापि होईल निदान. निदान याचा अर्थ अंत, त्याचा शेवटी अंत होईल, सगळं संपणार आहे. ब्रह्मप्रलयी, जेव्हा ब्रह्माचा प्रलय येईल त्यावेळी नाम संपेल, रूप संपेल, स्थान संपेल, मान संपेल, सृष्टी संपेल, सगळ्या गोष्टी संपतील. ज्या ज्या निर्माण झाल्या त्या त्या सगळ्या संपतील. उरेल काय? उरेल ब्रह्म उरेल. तो निर्गुण निराकार ब्रह्म,
त्याला कसलाही स्पर्श नाही, तो निर्लेप आहे. त्याच्यावर सगळे होतात पण त्याचा काही परिणाम होत नाही, म्हणून त्याला निर्लेप शब्द वापरले आहे. आज तुमच्या व्यवहारातला शब्द निर्लेप तवा वापरतो आपण, निर्लेप भांडी आम्ही वापरतो, त्याच्यात एखादा पदार्थ आम्ही करतो, पण पदार्थ केल्यानंतर पाण्याने धुवून टाकलं की कुठलाही पदार्थ त्याला चिटकलेला नसतो, तो निर्लेप असतो. तसा परब्रह्म हा निर्लेप आहे, कारण त्या पदार्थापेक्षा तो मुळात भिन्न आहे. आणि तो पदार्थ त्या ब्रह्माला चिटकू शकत नाही, कारण तो पदार्थ त्याच्यापेक्षा वेगळा आहे, त्याला चिटकायचं कारणच नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, ब्रह्म प्रलया वेगळे, ब्रह्म नामारूप निराळे, ब्रह्म कोणी एका काळे, जैसे तैसे. जसं आहे तसंच्या तसं. कमळ घ्या हातामध्ये, पाण्यामध्ये बुडवा, पाण्यातून बाहेर काढा, थोडंसं हलवा, कमळाला पाणी आहे का? परब्रह्म तसा आहे. परब्रह्म ते आकारामध्ये प्रवेश करते, ते बाहेर पडते, आणि ते प्रलय म्हणजे ब्रह्म प्रलयामध्ये त्यांनी जर स्वतःला जर तो हल्ला की सगळं निघून जाते, काही तिच्यावर शिल्लक राहत नाही. जमिनी आपल्या हातामध्ये जर समजा तुम्ही पारा घेतला, पाऱ्याला धरलं आणि तुम्ही हातावर फिरवलं, काय होईल? तुम्ही झटकला की पारा जमिनीवर पडून देईल. पारा तुमच्या हाताला लागणार का? नाही लागणार. तसा ब्रह्म हा ना कोणाच्या हातात सापडत, ना कोणाच्या मध्ये तो लिप्त होत, तो त्याच्यापेक्षा वेगळा आहे, आणि ते तुमचं खरं स्वरूप आहे. तुमच्या आत्मस्वरूप ते तसं आहे, ते तसं आहे, तसंच राहणार आहे, त्यात बदल होणार नाही. जो बदल दिसतोय तो मायेत आहे. मायेच्यामुळे तुम्हाला तो आकार स्वीकारावा लागतो, पण मायेच्या पलीकडे आम्ही आहोत. करीती ब्रह्म निरूपण. आता समर्थांनी ब्राह्मणाची व्याख्या दिलेली आहे, ती व्यवस्थित ऐकावी. करती ब्रह्म निरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण, तेची जाणावे ब्राह्मण, ब्रह्मविद श्रीराम. अनेकांना ब्राह्मण हा शब्द, ज्याला ब्रह्म जाणता येते तो ब्राह्मण. म्हणून समर्थ काय म्हणतात? करती ब्रह्म निरूपण. ब्रह्म निरूपण करणे या शब्दाचा अर्थ लोकोद्धारासाठी कार्य करणे, जगाचा उद्धार, जगाच्या कल्याणासाठी जो आपली काया वाचा आणि वाणी, काया वाचा आणि मन हे तिन्ही गोष्टी जो झिजवतो, तो खऱ्या अर्थाने ब्रह्म निरूपण करतो. ब्रह्म निरूपण करणे या शब्दामध्ये आम्ही कीर्तनामध्ये ब्रह्म निरूपणासाठी मूळ अभंग घेत असतो, त्याला ब्रह्म निरूपण असा शब्द वापरला जातो. चुकीचा नाही, बरोबर आहे तो. त्यामध्ये ब्रह्माची निर्गुणता स्पष्ट होण्यासाठी दृष्टांतासह तो अभंग समजून सांगायचा असतो. तिथे काही नाही गडबड पुढे आहे की तेवढंच सांगणे, त्या पुढे काही न करणे, इथे गडबड आहे. म्हणून सांगण्याबरोबर करणे हे खरं कार्य महत्वाचं आहे. म्हणून बोले इथे थांबणार नाही, चाले त्याची वंदावी पाऊले. मग बोले आणि चाले याचा अर्थ बोलतो आणि तसं करतो, त्याच्या चरणावर झुकता आलं पाहिजे, त्याच्या चरणावर झुकावं. लोक नुसते बोलतात, त्या बोलण्याला काही किंमत राहत नाही. नाटकातलं एक पात्र बोलते, आपण ते पात्र जे बोलते ते सोडून देतो, त्याचा काही घरी येऊन जप करत बसत नाही. पण कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये जे बोलल्या जाते त्याचं आम्ही चिंतन करतो, त्याचं मनन करतो, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. म्हणून बोले तैसा चाले. दोन्ही गोष्टी दोन्ही बाजूने सांगतो बरं. एका बाजूने जो बोलतो त्यांनी सुद्धा तसं चालावं, आणि जो बोलतो त्याप्रमाणे आपण चालावं, असं श्रोत्यांसाठी सुद्धा आहे. म्हणून बोले तैसा चाले दोघांसाठी सुद्धा आहे. त्याची वंदावी पाऊले. म्हणून आपल्या
वारकरी पंथामध्ये कार्यक्रम प्रवचना कीर्तनाचा कार्यक्रम संपला की कीर्तनानंतर लहान मोठा सगळ्यांना एकमेकाला नमस्कार करतात. ही थोर परंपरा आहे. आणि ती थोर परंपरा का आहे? कारण सगळ्यांनी एकमेकाला समान समजलं पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. समत्व बुद्धी ही त्याच्याशिवाय प्राप्त होणार नाही, नम्रता त्याच्याशिवाय येणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात की ब्रह्म कळला की लहान कोणी नाही मोठं कोणी नाही. आम्ही लहान मोठं कशाहून समजतो? 3 जागा लहान मोठ्यांची आहे. एक, पैशाने जो मोठा आहे त्याला मोठा समजतात, जो शक्तीने मोठा आहे त्याला मोठं समजतात, जो ज्ञानाने मोठा आहे त्याला मोठं समजतात. या 3 मध्ये जो बसत नाही तो शेवटी चौथा त्याचा मापदंड आहे, जो वयाने मोठा आहे त्याला मोठं समजतात. आमचे तुकाराम महाराज म्हणतात आहे, वये थोर ते चोर होऊन ठेले. नुसतं वयाने मोठेपणा नाही, तर ज्ञान, वैराग्य, भक्ती याने जो मोठा आहे तो खऱ्या अर्थाने मोठा आहे. म्हणून या मोठेपणा ज्याला प्राप्त झाला आहे त्याला आपण नमस्कार केला पाहिजे. म्हणून कीर्तनामध्ये लहान मूल जरी आलं असेल तरी त्याला तो मोठेपणा प्राप्त झालेला आहे, कारण शेवटी तो भक्त आहे. म्हणून समर्थ म्हणतात, करती ब्रह्म निरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण. संपूर्ण ब्रह्म ज्याला कळलेला आहे आणि ज्याला जो ब्रह्म निरूपण करतो, याचा अर्थ जो लोकोद्धारासाठी कार्य करतो तो जाणावे. तेची जाणावे ब्राह्मण. मी मागे सुद्धा बोललो, परत सुद्धा तेची शब्दामध्ये च या शब्दाचा अर्थ चकार आलेला आहे आणि तेच याचा अर्थ तेच जाणावे ब्राह्मण, ब्रह्मविद. अशा प्रकारचं ब्रह्म निरूपण करणारे ब्रह्मविद असलेले जे लोक आहेत त्यांना आपण वंदन करावं आणि त्यांच्याकडनं त्या गोष्टी समजून घ्याव्या. अशा प्रकारचं समर्थांनी ब्रह्म निरूपण शब्द वापरलेला आहे. आणि इथे ब्रह्म निरूपण करणे याचा अर्थ लोकोद्धाराचं कार्य करणे. जे जे लोक महान होते, जे संत होते, साधू होते, त्या सगळ्या संतांनी, सगळ्या सत्पुरुषांनी अशा प्रकारचं ब्रह्म निरूपण केलं, जगदोद्धारासाठी कार्य केलं. म्हणून आपण म्हणतो, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. या सर्वांना आपण साष्टांग दंडवत घालू. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा येथे संपन्न करतो. दशक 6 आणि समास 4 आज संपूर्ण झालेला आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्म निरूपण नाम समास चतुर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम. यानंतर झाले साधनाचे फळ हे वाचावे आणि हे वाचल्यानंतर पुढच्या ओबीचा पुनरुच्चार, कारण आपला ग्रंथ पुढे सुरू आहे. श्रोत्यांनी विचारलेला प्रश्न पहिला. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रोतेन पुसले ऐसे माया ब्रह्म ते कैसे, श्रोता वक्तयाच्या मिसे निरूपण आहे का श्रीराम. श्रोत्यांनी प्रश्न विचारलाय, माया आणि ब्रह्म हे आता तुम्ही मायाही सांगितली पहिल्यांदा आणि ब्रह्मही सांगितलं, पण या दोघांची तौलनिक विचार आम्हाला सांगा, म्हणजे तुलना करून सांगा. कशाला माया म्हणायचं आणि कशाला ब्रह्म म्हणायचं याचा विचार उद्याच्या निरूपणात पाहू. आपल्याला परत साष्टांग दंडवत करतो, कारण आपल्यासारखे थोर असे साधक साधू संत या ठिकाणी श्रवण करतात आहे. आपल्या थोरपणाला आणि आपल्या श्रवण भक्तीला वंदन करून निरूपण इथे संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.